ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन झालं आहे। अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गोविंद तळवलकर यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र टाइम्स वर्तमानपत्राचं संपादक पद भूषवलं होतं। एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती। गोविंद तळवलकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक घडामोडींचा साक्षीदार आणि अभ्यासक पत्रकारितेनं हरवला आहे। विविध विषयांवरती तब्बल 25 पुस्तकं त्यांनी लिहिलेली होती। राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या डॉक्टरांवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय। डॉक्टरांचं काम बंद असल्याने रुग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत। सरकारनं सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिलं, पण असली आश्वासन आता कामाची नाहीयेत। प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही अशी भूमिका डॉक्टरांच्या संघटनेनं घेतली आहे। डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटेल यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असंही संघटनेचं म्हणणं आहे। दरम्यान बहुतांश ठिकाणी निवासी डॉक्टरांचं काम बंद असलं तरी कायम नोकरीत असणारे प्राध्यापक आणि डॉक्टर रुग्णांची काळजी घेतात। त्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी जी भीती वाटत असेल तर नोकरी सोडून द्या असं सांगत मुंबई हायकोर्टानं निवासी डॉक्टरांना फटकारलंय। एखाद्या कामगारासारखं वर्तन हे डॉक्टर पेशाला काळीमा फासणार असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेबाबतच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली। जे डॉक्टर ऐकत नसतील त्यांची नावं कोर्टाला कळवा असंही न्यायाधीशांनी म्हटलंय। सुरक्षेशिवाय जे निवासी डॉक्टर कामावर येत नाहीत त्यांना कायमच्या सुट्टीवर पाठवायचं का याबाबतचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनानं घ्यावा असंही कोर्टानं म्हटलंय। आता याबाबत पुन्हा सुनावणी होणार आहे। राज्य सरकार डॉक्टरांना सुरक्षा पुरवणार असून त्यासाठी सरकारनं स्टेट सिक्युरिटी कोऑपरेशन नेमलेलं आहे आणि त्याअंतर्गत सुरक्षा पुरवली जाईल। त्याबाबत सरकार विचार करत आहे, त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे। निवासी डॉक्टरांच्या मागण्या योग्य आहेत आणि त्यावर सरकार सकारात्मक आहे। मागण्या मान्य होतील, काम बंद आंदोलन थांबवावं, कामावर रुजू व्हावं असं आवाहन या महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनी केलं आहे। राज्यामध्ये डॉक्टरांवरील वाढते हल्ले हा चिंतेचा विषय असून त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांना संरक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर आणि लोणार तालुक्यातले शेकडो डॉक्टर रस्त्यावर उतरले। मेहकर उपविभागीय कार्यालयावर त्यांनी निषेध मोर्चा काढला। यावेळी मेहकर आणि लोणार तालुक्यातले सर्व रुग्णालय बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले। राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झाली आहे। 9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 5 ठिकाणी अध्यक्ष झालेत। बीडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या मदतीनं भाजपनं विजय मिळवलाय, त्यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय। सोलापूरमध्ये राष्ट्रवादीनं अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अचानक आणि नाट्यमयरित्या माघार घेतली, त्यामुळे अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत संजय शिंदेंची तर उपाध्यक्षपदी भाजपचे शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। नाशिक जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर 20 वर्षांनी भगवा फडकलाय। रायगड जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आलेली आहे। अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे अध्यक्षपदी विराजमान झाल्यात, तर बुलढाणा भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूने घेत सेनेला धक्का दिलाय। कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरांनी आपले राजकीय कौशल्य वापरत सेनेला सत्तेपासून दूर सारलं आणि राष्ट्रवादीसोबत भाजपनं सत्ता स्थापन केली। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्याच विवेक वळसे पाटील यांची निवड झाली आहे। देवकाते आणि वळसेंना 53 मतं पडली, तर भाजपच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना 8 मतं मिळाली। देवकाते बारामती तालुक्यातून निवडून आलेले, तर वळसे आंबेगाव तालुक्यातून विजयी झालेत। शिवसेनेनं मात्र भाजप उमेदवारांना मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणं पसंत केलं। पुणे जिल्हा परिषदेत 75 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 44 सदस्य आहेत। राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत होतं, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड निश्चित होती। कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे। भाजपच्या शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील
यांची वर्णी लागलेली आहे. शौमिका महाडिक यांना एकूण 37 मतं मिळाली. 67 संख्याबळाच्या सभागृहात 2 सदस्यांनी अनुपस्थिती लावली आणि विशेष म्हणजे यासाठी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला उघडपणे मदत केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्ष झालाय. छोट्या घटक पक्षांनी दिलेली साथ आणि शिवसेनेच्या आमदारांनी आयत्यावेळी केलेल्या मदतीमुळे भाजपला कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कमर फुलवण्यात यश मिळालं. नांदेडच्या जिल्हा परिषदेत सत्ता राखण्यात अशोक चव्हाणांना यश आलं. जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपदावर काँग्रेसच्या शांताबाई पवार जवळगावकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचा समाधान जाधव विजयी झाले. त्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 40 मतं मिळाली. भाजप आणि शिवसेनेनं देखील अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आपापले उमेदवार दिले. भाजपला 13 तर सेनेला 10 मतं मिळाली. मागच्या 55 वर्षामध्ये प्रथमच सांगली जिल्हा परिषदेवर भाजप शिवसेनेची सत्ता आली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झालाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि इतर नेत्यांना धक्का आहे. भाजपचे संग्रामसिंह देशमुख हे अध्यक्षपदी तर शिवसेनेचे सुहास बाबर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकलाय. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी भाजपचीच वर्णी लागली. नितीन मडावी यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर उपाध्यक्षपदी कांचन राजूरकर यांची निवड झाली आहे. पहिल्यांदाच वर्धा जिल्हा परिषदेवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवल्यानं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतल्या काँग्रेसची गेल्या 35 वर्षातली सत्ता उलथवून पहिल्यांदाच भाजपनं सत्ता मिळवली. राज्याचे कामगार मंत्री तसंच लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं हे बहुमत मिळवले. एकूण 58 जागांपैकी 36 जागा पटकावत भाजपनं लातूर जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवलं. अपक्ष महिला उमेदवारांना भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचा आकडा 37 वर गेला. त्यामुळे औपचारिकता बाकी असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं आपले उमेदवारही उभे केले नाहीत. त्यामुळे सर्वानुमते निवड झालेल्या मिलिंद लातुरे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तेरुके यांची बिनविरोध निवड झाली. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं नवीन समीकरण पाहायला मिळालं. शिवसेनेचे 15, राष्ट्रवादीचे 12 आणि काँग्रेसचे 12 सदस्य एकत्र येऊन महाआघाडी करण्यात आली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सत्ता स्थापन केली. 39 विरुद्ध 10 अशी निवडणूक झाली. यावेळी 3 अपक्ष तटस्थ राहिले. अध्यक्षपदी शिवराणी नरवाडे अध्यक्ष झाल्यात. त्यांना 39 मतं पडली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीमध्ये 3 अपक्ष सदस्य तटस्थ राहिले. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो आणि याचा प्रत्यय अमरावती जिल्हा परिषदेच्या नव्या राजकीय समीकरणावरून दिसून आला. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि अपक्षांनी एकत्र येत सत्ता मिळवली आहे. 2 अपक्ष सदस्यांनी युतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे भाजपनं 13 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेस, शिवसेनेला यश आलं. काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना 32 मतं मिळाली तर शिवसेनेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमळे यांना 32 मतं मिळाली. धुळे माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षण अधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल 2,30,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हा सापळा रचला होता. फेब्रुवारी 2017 मध्ये दाखल झालेल्या शिक्षक नियुक्त्यांचा भंग केल्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी एका कारकुनाकडून या दोघांनी 3.5 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम 2,30,000 ठरवण्यात आली आणि गेल्या 1 महिन्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सापळा रचून होता. सर्व शहानिशा करून ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या रिलायन्स कंपनीनं उभारलेल्या मोबाईल टॉवरचा सुमारे 22 कोटी रुपयांचा थकीत मालमत्ता कर तात्काळ भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं देऊन सुद्धा तो न भरल्यानं महापालिकेनं कंपनीच्या विरोधात जप्ती वॉरंट काढले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे. रिलायन्स कंपनीमार्फत ठाणे शहरात जवळपास 80 ठिकाणी इमारत आणि जमिनीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहेत आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून एकूण 22 कोटी रुपये थकबाकी प्रलंबित आहे. सदर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने थकीत रक्कम प्राधान्यानं ठाणे महापालिकेला भरण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला दिलेले होते.
सापाचं जहार विष विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे। गोपाल सिंग गौर आणि रोशन अमृतवाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून सुमारे 70 मिलीलीटर नागाचं विष जप्त करण्यात आलेलं आहे। गोपाल सिंग यांना हे विष सावनेर तालुक्यातल्या एका व्यक्तीच्या घरून चोरल्याची माहिती दिली आहे। नंतर नागपूरमध्ये येऊन विष विकण्यासाठी तो काही फार्मा कंपनीच्या शोधात होता आणि याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। सर्पमित्रांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून नागपूरच्या छत्रपती चौकातून दोघांनाही विषासह ताब्यात घेतलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।